नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं माझं चॅनल होमस्टाईल कुकिंग विथ पल्लवीमध्ये. तर आज आपण लाल भोपळ्यापासून पुऱ्या बनवणार आहे, ज्याला आपण घाऱ्या देखील म्हणतो. तर अगदी सोप्या पद्धतीने बनवल्यात. कशा बनवायचे हे पुऱ्या ते बघूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण जो लाल भोपळा घेतलेला आहे तो सगळ्यात पहिल्यांदा आपण शिजवून घेऊया. तर त्याच्या आधी मी भोपळ्याचे जे साल आहेत ते काढून घेतलेले आहेत. त्याला सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चला आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये हा भोपळा काढून घेऊया. आता आपल्याला भोपळ्याच्या जे आपण कुकरच्या भांड्यामध्ये जो भोपळा काढला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, फक्त कुकरमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. आता इथे मी कुकर घेतलेला आहे मोठा, त्याच्यामध्ये आपण एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये भांडं ठेवूया, झाकण लावून. आता आपल्याला एक 3 ते 4 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या. चला तर आता आपण साहित्य काय काय घेतलंय ते बघूया. तर इथं मी लाल भोपळा घेतलाय, पावशर भोपळा आहे हा, शिजवून घेतलेला आहे. गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, गूळ लागणार आहे आपल्याला. पावशर जर आपण भोपळा घेत असेल तर आपल्याला 1 कप गूळ बरोबर होऊन जातो. थोडंसं चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि गव्हाचं पीठ आपल्याला अंदाजे टाकायचं आहे. आता आपण पहिल्यांदा भोपळा आणि गूळ जे आहे ते एकत्र करून घेऊ. आधी सगळ्यात पहिल्यांदा जो शिजवलेला भोपळा आहे तो छान मॅश करून घेऊ. भोपळा जेव्हा आपला गरम असतो ना तेव्हाच त्याला आपण मॅश करून घ्यायचं आहे. छान शिजला इथं भोपळा, तुम्ही बघू शकता. आता मॅश करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊ. आता हे मिक्स करून एक 5 ते 10 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं, म्हणजे हा जो गूळ आपण त्याच्यामध्ये टाकला आहे तो छान त्याच्यामध्ये वितळून जाईल. आता हे मिक्स झालेलं आहे. झाकण लावून आपण एक 5-10 मिनटं असंच ठेवूया. 10 ते 15 मिनटं झालेले आहे. चला आता आपण चेक करूया. तर इथं आपला हा गूळ पूर्णपणे वितळला गेलेला आहे. चला आता आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडं मीठ टाकायचं, गोड पदार्थात मीठ टाकल्याने त्याची चव अजून वाढते. आता मीठ टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं. तर इथं मी 2 मोठे चमचे भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता गव्हाचं पीठ टाकताना आपल्याला अंदाज घेऊन टाकायचं आहे. आता मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी अर्धी वाटी टाकून घेते आणि मिक्स करणार आहे. त्यानंतर जसं लागेल तसं आपल्याला पीठ टाकत जायचं. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही इथं आपल्याला. आता हे हाताने छान मिक्स करून घेऊ. आता इथं पीठ भिजून झालेलं आहे आपलं. आता याला झाकून एक 10 मिनटं ठेवून देऊ. ते एक 10 मिनटं झालेलं आहे, आपलं पीठ छान भिजलेलं आहे इथं. चला आता आपण पुऱ्या करून घेऊया. तर पुऱ्या करताना थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला करायचं आहे. पिठाचा वापर करायचा नाही आहे पुऱ्या लाटताना. थोडंसं तेल लावून पुरी लाटून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने पुरी लाटून घ्यायची. आता इथं मी काही पुऱ्या लाटून घेतल्यात. चला आता आपण तळून घेऊया. आता इथं तेल आपलं छान गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये पुरी टाकून घेऊ.
तर इथं आपल्या या घाऱ्या बनवून तयार झाल्यात. तुम्ही बघू शकता खूप मस्त होतात. तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा. अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण ते अगदी मोफत आहे. आणि जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि एक लाईक नक्की द्या माझ्या रेसिपीला. अजून माझ्या चॅनलवर अशा कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील ते देखील सांगा. रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.